केंद्र शासनाने पुन्हा एकदा प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी करार RCEP करण्याचा घाट घातलाय। केंद्राच्या यासह अन्य शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातल्या 265 शेतकरी संघटनांच्या वतीने ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बुलढाणा खामगाव रस्त्यावरील वरवंड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांना कमी लेखात तर सरकारला महागात पडेल असा इशाराही तुपकरांनी दिला। यावेळी राणा चंद्रशेखर चंदन, नंदती कल्याणकर, दत्तात्रय जेवू घाले, अनंता मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आंदोलनाच्या स्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला। यावेळी तुपकरासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले। करार जो आहे या करारामुळे 16 देशातून अन्नधान्य आपल्या देशामध्ये आयात होणार आहे। त्याच्यामुळे संपूर्ण देशातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, शेती व्यवसाय कोलमडणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारनं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारनं जे काही संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं नाही। म्हणून संपूर्ण देशातला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा आणि RCEP करार रद्द करावा या मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। वीज बिल सुद्धा माफ झालं पाहिजे आणि राज्य सरकारनं जी काही कर्जमाफीची योजना आणली या कर्जमाफी योजनेला आमचा विरोध आहे। 2 लाखापर्यंतच नाही तर 2 लाखापेक्षा अधिकच्या थकीत शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीमध्ये सामील करावं। 2015 पासून नाही तर त्याच्या आधीपासून जे शेतकरी त्यात घ्यावे ही आमची मागणी आहे। दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्ती आणि RCEP कराराला विरोध या मागण्यांसाठी आज आम्ही हे रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। जर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये सांगून आंदोलन होणार नाही। भगतसिंगाच्या मार्गाने या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावं। यावेळी मोताळा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, देऊळगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनामुळे बुलढाणा नागपूर रस्त्यावर 1.5 तास वाहतूक खोळंबली होती। बुलढाण्यावरून प्रशांत खंडारे।